गेल्या काही काळात सोन्याच्या दरात झालेली प्रचंड वाढ पाहून आता सोनं घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार का असा प्रश्न विचारला जातोय. त्यातच पंतप्रधान मोदी यांनी देशातल्या परकीय चलनाचा साठा वाचवण्यासाठी 1 वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या याच आवाहनाचा सोन्याच्या दरावर काय परिणाम होईल आणि 2027 पर्यंत सोन्याचा भाव नेमका कुठे पोहोचेल यावर बाजार तज्ज्ञांनी विश्लेषण केलं. 2027 पर्यंत सोनं 95,000चा टप्पा गाठेल अशी चर्चा सुरू आहे. तर 2027 सालापर्यंत सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 85,000 ते चक्क 95,000 रुपयांच्या श्रेणीत पोहोचू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेतील मूल्य पाहता सोन्याचे दर खाली येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. मात्र पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतीयांनी सोन्याची मागणी कमी केली तर त्याचे काही चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात. कोणते तेही सांगते. सोपं गणित आहे. जर देशांतर्गत मागणी कमी झाली तर सोन्याच्या दरातील झपाट्याने होणारी वाढ ही काही काळासाठी मंदावेल आणि मग सोन्याची आयात कमी झाली की भारताचा परकीय चलनाचा साठा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज वाचेल आणि रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होईल. रुपया मजबूत झाला की पर्यायानं सोन्याची आयात स्वस्त होईल, ज्याचा फायदा भविष्यात ग्राहकांना म्हणजे तुम्हाला मला होणार आहे. जर आता तुम्हाला सोन्यातील गुंतवणुकीचा फायदा हवा असेल तर तज्ज्ञ आणि आता फिजिकल सोन्याऐवजी डिजिटल पर्यायाचा विचार करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे देशाला सोन्याची प्रत्यक्ष आयात करावी लागत नाही आणि तुमची गुंतवणूक सुद्धा सुरक्षित राहते.